योगेशजी शिर्के सर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना निलेशजी भद्रिके सर आपण पाहू शकता. तदनंतर लाईव्हची टीम आपण पाहू शकता. ओम साई MTC, अक्षयजी महात्रे, तदनंतर रोशन फराड आणि राज ठोंबरेला आपण पाहू शकता. यावेळेस ऑन साईडला भानुदास आपण पाहू शकता. इथून मात्र धोक्याची घंटा वाजली होती परंतु सेफ आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता त्यांचा परंतु बाद झाले असते, बार बचावले गेले. दोन्ही टीमला इथून मात्र विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून शुभेच्छा. त्यानंतर आयोजन कमिटीच्या वतीने देखील इथून मात्र शुभेच्छा येतात. 3 सामने इथून मात्र जिंकलेत राधाकृष्ण टीमने आणि आमचे विष्णू शिंदे सर यांच्या माध्यमातून देखील चेहऱ्यावरती आपण पाहू शकता स्मित हास्य पाहायला मिळतो. आणि नक्कीच भानुदाससाठी एक कॅश प्राइज असेल. प्रीतमजी कोंडिलकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि दरम्यान बॉल इथून मात्र शॉर्ट ब्रॅकेट स्कोर लेगच्या रिजन मध्ये आला. दरम्यान एकदम इक्विटी गेली आहे. पंच बॅटकट की लेग बाईस. पंच बॅटकट की लेग बाईस आहे. यस लेग बाईस. कळवा आमच्यापर्यंत फक्त. प्रतीक कोंडिलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल भानुदाससाठी प्रत्येक षटकारासाठी. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल पेश करत असताना ऑन साइडला मोठा फटका पाहायला मिळतो परंतु तिथे गुरनाथ तयार होते. यावेळेस धक्का क्रमांक पहिला लागेल. एक या आकड्यावरती भूषण पांडे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट हॅट्रिकसाठी इथून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 80 गोलंदाजासाठी नरेशजी कोंडिलकर साहेबांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज असेल. आणि प्रीतमजी कोंडिलकर यांच्या माध्यमातून भानुदाससाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अविनाशजी कोंडिलकर साहेब हे देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला लवकर लागलाय. सलामीला आलेला फलंदाज यावेळेस परत लागेलाय. भूषणला यावेळेस परतावं लागलाय. गुरुदास तयार होईल. ओव्हर द विकेट हा प्रकार होता. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. भानुदास आपल्या नावाचा परिचय देत असताना जसा बॉल बॅटच्या रेडर मध्ये आला तसा त्या बॉलवरती लागली 6 धावांची मोहर. बॉल आउट ऑफ द बार. 6 धावा. कनोजी देशमुख साहेब यांचं देखील शुभागमन झाले. कालच्या दिवसामध्ये खूप सारं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलं होतं. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. वरदस्त तयार. यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा त्या चेंडू मात्र घरंगळत राहतोय. दरम्यान एक चिक सिंगल. एक षटकार ठोकला इथून फलंदाज भानुदासने. आणि प्रतीकजी कोंडिलकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच त्यांना जाहीर करण्यात आले प्रत्येक षटकारासाठी. आता मात्र एक षटकार ठोकला. 500 रुपयाचे ते मानकरी ठरले. स्टॅकिंग एंडवरती आपण पाहू शकता नक्कीच बालूदादा मुंडे ज्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 16-11. नक्कीच 16 ट्रॉफी आपण बऱ्याच वेळा पाहिली. पावसाळी हंगामामध्ये देखील ही ट्रॉफी आपण पाहिली 16 ट्रॉफी. आणि त्यानंतर विचार केला तर आमदार चषक देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. मग ती डेची स्पर्धा असो किंवा नाईटची स्पर्धा असो. चला लगेचच इथून आपण रस्त्यावरून गाड्या काढायच्यात कारण आपण पाहू शकता बेंडशील गावात जाणारा मुख्य जो रस्ता आहे त्यांच्याकडच्या गाड्या असतील लगेचच तिथून हलवायच्यात जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ देऊ नये. जेणेकरून इथून मात्र लगेचच गाड्या त्या हलवायच्यात. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता 1/11. चला गाड्या तिथून लगेचच काढायच्या आहेत. बाईक ज्यांच्या कोणच्या आहेत त्यानंतर 4 व्हीलर कार आहे त्यानंतर रिक्षा आहेत सर्वांनी त्या गाड्या हलवायच्या आहेत कारण बेंडशील गावामध्ये जाणाऱ्या मुख्य रस्ता आहे तो आणि लगेचच तिथून गाड्या हलवायच्या आहेत. अकरा धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता गोलंदाजी बार्क वरती
रोहितला पाचारण केलं गेलंय. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतोय. समोर फलंदाज भानुदास कोंडिलकरला आपण पाहू शकता. स्टार्किंग एंडवरती खेळ करण्यासाठी तो सज्ज झाला. गोलंदाज तयार. राईट अंबावर तो विकेट. यावेळी तिकडे ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथून एक धाव एकवडली गेली आणि एका धावेच्या साथीने टीमचे वेटर पुढे जात असताना यस अंपायर सिग्नल लेग बायच्या रूपात एक धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना 12 धावा स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतात. महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन टीममध्ये. एका बाजूला बालकृष्ण मुंडे असतील तर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता विनोद धुळेचा संघ पाहायला मिळतो. 80 रन आणि 16-11 ही लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज बालकृष्ण मुंडे. फटका चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्रशक्ती तयार आहे. चकवा दिला होता बॉलने, परंतु लगेचच चेंडूला अटेम्प्ट केलाय आणि दरम्यान इथून मात्र एकाच टप्प्यावरती चेंडूला अडवून थ्रोपैकी पाहायला मिळाली. 2 धावा एकवटल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 14 धावा स्कोर कार्डवरती लगावला गेला. षटक क्रमांक दुसरा पाहायला मिळतो. संघनायकाने जबाबदारी दिली आहे ते म्हणजे रोहितच्या खांद्यावरती आणि इथून विचार केला तर चोखपणाने तो गोलंदाजी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. राईट नंबरवर तो विकेट. यावेळेस स्विंग अँड मिस. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती. आता मात्र शर्यत लागली आहे. एसटी रक्षक आणि फलंदाजामध्ये अखेर शर्यत जिंकली ती म्हणजे एसटी रक्षकाने. परतावा लागेल तंबूच्या दिशेला. फलंदाज बालकृष्ण मुंडे बॅक टू द डगआउट. यावेळेस बॅकफूट वरती संघ पाहायला मिळतो. आपण पाहू शकता यावेळेस फलंदाजी करत असताना 16-11 टीम ओव्हर द विकेट. ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याच्या हाताला चाटून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि त्या फटक्याचा चटका एवढंच लागत असताना क्षेत्ररक्षक करणाऱ्या 80-11 टीमला 6 धावा षटकार. दोन षटकार ठोकलाय भानुदासने आणि इथून 1000 रुपयाचे ते मानकरी ठरलेत. प्रतीक कोंडिलकर यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आहे. ओव्हर द विकेट यावेळेस देखील विकेट करायचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता त्याला आता मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेला. यावेळेस विनोद धुनेने टिपलाय जेल आणि संपला फलंदाज भानुदासचा खेळ. लागणारा मोठा धक्का. बिग विकेट, बिग लॉस. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय 16-11 टीम, परंतु अशा कठीण वेळी एकच सांगेल फलंदाजी करत असताना या टीमला जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष के यहाँ पे कोई महान नहीं होता है. अरे जब तक न पड़े चिन्ह हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता है. इथे संघर्ष तुम्हाला करावा लागेल कारण महत्वपूर्ण मॅच आपण पाहू शकता. एका बाजूला अंश 11 तर दुसऱ्या बाजूला 16-11. मोक्याच्या निर्णायक क्षणी मात्र फलंदाजाला बाद केलंय. ज्या फलंदाजाने 2 षटकार ठोकले होते त्या भानुदासला आता मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. न्यू बॅट्समन मध्ये दाखल होते स्टार्टिंग इन वरती. प्रीतम यावेळेस अलोन द कार्पेट वाटिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू घरंगड्यात चालला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या डावाचा प्रयत्न डेंजर झोनला धोक्याची घंटा वाजली होती, परंतु इथून गोलंदाज चुकी करतोय. नक्कीच चेंडूला गॅदर करू शकला नाही आणि दरम्यान 2 धावा एकवटल्या गेल्या. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय काय. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती आणि अजून एक लागणारा मोठा धक्का. फलंदाजी करत असताना टीम 16-11 ला फलंदाज बाद.
मोरिया बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. मोरिया बॉईज आणि क्रिश 11. चला क्रिश 11 टीमचे कॅप्टन येत आहेत योगेश पाटील. यस टीमची टोटल आपण पाहू शकता 22 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज श्रीपादने 11 धावा खर्च केला. त्यानंतर रोहितने देखील 11 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे 22 धावा आणि 23 धावांचा लक्ष्याचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे फलंदाजी करत असताना अंश 11 टीम. आणि मधरच्या मध्ये आपण पाहू शकता नक्कीच लाल्या सुरोशे आपण पाहू शकता प्रीतम सुरोशे. आणि त्या प्रीतम सुरोशेसाठी एक मिनिट राहुल कॅश प्राइज येते. टॉस साठी आपण आमंत्रित करू धनंजय सुरोशे यांना. आपल्या शुभास आपण टॉस करायचा. अमोल टॉस साठी लगेच आपण या. योगेश पाटीलच्या अगेन्स्ट अमोलला इनॅक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. आणि डू ऑर डायची मॅच मैदानावरती. आणि जी मॅच तुम्ही पाहताय त्या मॅचच्या प्रमाणे जी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जो संघ पराभूत होईल त्याचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये धोक्यात असेल आणि जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय टॉप 3 मध्ये. टॉस केला जाईल धनंजय सुरेश यांच्या शुभाशय. क्रिश 11 आणि मोरिया ग्रुप. धनंजय सुरोशे जे रिक्षा चालक मालक संघटनेचे दहिली वराडा भोज बेंशीलचे नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या शुभाशय टॉस. काटा असा कॉल परंतु छापा येतोय. अमोल टॉस जिंकला काय निर्णय असेल. फिल्डिंग 2 षटकांचे मॅच आहे. योगेश यायचं इकडे. योगेश इकडे यायचंय. अमोल 2 षटकांची मॅच आहे आणि डू ऑर डायची स्थिती आहे. तर मात्र आता असे कोणते 2 गोलंदाज असतील तुम्ही गोलंदाजी कराल तर प्रतिस्पर्धी संघ योगेश पाटीलचा क्रिश 11 संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. योगेश पाटील सारखा एक नामवंत फलंदाज आहे. मग त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी कशी असेल. कोणते असे गोलंदाज त्याच्यावरती जास्त भरोसा आहे. राजेश हजारे आणि दीपराज सुरोशे. राजेश हजारे आणि दीपराज सुरोशे या 2 गोलंदाजांवरती भरोसा असेल. मग 12 चेंडूमध्ये कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन असेल. 20 ते 25. आयोजनाबद्दल काय बोलशील. कोंडेश्वर प्रीमियर लीग पहिलं वर्ष आणि आयोजन या विभागातलं तर मात्र या आयोजनाबद्दल काय सांगशील. हा चांगलं आयोजन. तर धन्यवाद. आयोजन तर चांगलंच आहे आणि चांगल्यासाठीच केलंय यात काही शंका नाही अमोल. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. राहुल 2 षटकांची मॅच आणि टार्गेट या मॅचचं 12 चेंडूमध्ये 23 धावांचं. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज भूषण पंडे तयार आणि स्ट्राईक एंडला श्रीपद कडाली. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. अगदी भानुदास देशमुख भानुदास कोंडिलकर आपल्याला पाहायला मिळतो. भानुदास देशमुख यांचा एक संघ होता राज 11. तो संघ कालच्या दिवसामध्ये परास्त झाला आणि भानुदास कोंडिलकरने मात्र अत्यंत चांगली खेळी केली आणि त्यामध्ये आपण पाहिला तर 22 धावांचं योगदान या संघाने पूर्वार्धामध्ये दिला. 23 धावांचं टार्गेट आहे. भूषण पंडे आघाडीचा गोलंदाज आहे आणि आघाडीचा गोलंदाज काय स्वरा 11 संघाचा हे दाखवून देत असताना भूषण पंडे यावेळेस इथे आपण पाहतोय चेंडू सरळ चाललाय फाईन लेग क्षेत्राच्या डोक्यावरून आपण पाहिलं आणि शेवटच्या क्षणाला पॉज दिलाय. यावेळेस श्रीपद कडाले मिळतात 2 धावा. कुछ किए बिना जैसे कार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. या मॅच मध्ये आपल्याला पाहायचे कोणता संघ विजयाचं पार्ट जड करेल. या मॅच मध्ये डू ऑर डाय जिंकू किंवा मरू. 22 चेंडू 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळी सनसाईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. शतक घेत आहेत राजू गावंडा. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत ऑन द स्टंप किया आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी होईल कंप्लीट. पाहायचे यावेळेस 3 धावा. जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळते. 3 धावा इथे कंप्लीट होतात. एका धावेची किंमत मैदानावरती आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आला. भूषण पंडेचा आत्मविश्वास उंचावला असेल परंतु श्रीपाद कडालेने फाईन क्षेत्रामध्ये 2 धावा घेतल्या आणि आता मात्र 13री धाव देखील एकवटली जाते. एकंदरीत 5 धावा. पहिल्या षटकावरती आक्रमण करायला सुरुवात झाली परंतु कोण विसरेल खेळाडू गुरुनाथला ज्याने कालचा दिवस गाजवला ज्याने अंबरनाथ आदिवासी प्रीमियर लीग गाजवली तो खेळाडू आता मात्र ऑन स्ट्राईक. गुरुनाथ गोलंदाज तयार.
भूषण पंडे, भूषण पंडे तयार यावेळेस चांगला फटका पण पाहतोय. मी मगाशीच सांगितले कोण विसरेल या खेळाडूला ज्याने कालचा दिवस गाजवलाय आणि आपल्या नावाचा परिचय देत असताना आपल्या नावाचा डंका आहे. यावेळेस चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे रन्स मिळतात 6. हा षटकार नरेश कोंडिलकर यांच्याकडून 1 षटकारासाठी 100 रुपये आणि सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गुरुनाथसाठी माने नरेश कोंडिलकर, विनोद धुळे देखील कदाचित बक्षिसांची खैरात करतील. फक्त या षटकारानंतर पाहायचे या मॅच मध्ये कमबॅक करेल का हा संघ, कारण जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये. आकुटापाचा बॉल आउटसाइडला बोलावलाय. शतक्षकेचा वेगाने एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गुरुनाथला मात्र नकार देत आहेत. श्रीपत कडाळीला नकार देतात आणि यावेळेस एकच धाव, एक धाव एकवटली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. 23 धावांची गरज आहे. एक पारितोषिक या क्षेत्ररक्षण करत असताना प्रीतम सुरेशे उर्फ लाल्या याला त्यांचे पिताश्री मनोहर सुरेश यांच्याकडून जेल टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. जाऊया मॅचच्या दिशेने. श्रीपत कडाली तयार. 7 चेंडू 11 धावांची गरज. रिबा साठ्यान दुधारी तलवार यावेळेस लिडिंग एज. पाहायचं यावेळेस काय घडलंय, परंतु पंच 2 चर्चा करतील आणि पहिली चर्चा होईल. कदाचित त्या चर्चेमध्ये जर काही नसेल तर मग पंच आम्हाला सांगतील इथे धाबा किती असतील ते. राहुल हेच ना आपण पाहिलं तर नॉट आउट आणि 2 धावा. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन, कारण पंच धावा किती सांगायच्यात. 2 धावा, 2 धावा कंप्लीट. रिव्ह्यू नसेल मॅच स्टार्ट करायची आहे. बघा भूषण पंडे जर रिव्ह्यू असता तर इथे अल्ट्रा एज या सर्व गोष्टी MTC ला ठेवाव्या लागल्या असत्या. कदाचित बॅटला स्पर्श झालाय की बॉडीला स्पर्श सामना चालू करायचा आहे. लेग बाईज असेल ना पंच, नक्कीच तुम्ही लेग बाईची खून करा, कारण जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला वाटणार देखील नाहीये या गोष्टीची चर्चा देखील होणार नाहीये. कारण बॉडीला स्पर्श झाला असेल तर मग लेग बाईज, बॅटची कडा असेल तर फलंदाज बाद. या 2 गोष्टी या चेंडू मागे निघतात. 2 चेंडू आपण जर पाहिले तर सुरुवातीचे अप्रतिम राहिले भूषणचे आणि आता मात्र 14 धावा धावफलकामध्ये 23 ची गरज. येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज. 6-9. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना कंटिन्यू करा. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती येत आहेत राजू गावंडा, मान फ्रॉम चिंचवली. सहा चेंडू 9 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचे. टॉस देखील झालाय. नेक्स्ट मॅचचा मोरिया 11 वर्सेस क्रिश 11. मोरिया 11 संघाने सामना जिंकलाय. का जिंकला आणि नाणेफेकीचा निर्णय जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र प्रहार केलाय. चेंडू सरळ चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 6. षटकार. साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. या षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. विनोद धुळे 200 रुपयाचा कॅश प्राइज. बघा पारितोषिक तुम्ही जमा करा जेणेकरून आम्हाला देखील, कारण पैसे आम्ही देखील पाहिले नाहीयेत, परंतु हातामध्ये आल्यावर असं वाटतं की 200 की 500, कारण मोदींनी नोटा देखील बदलल्यात.
5 चेंडू आणि 3 धावांची गरज. पार्किंग झोन जरा प्रेक्षकांना विनंती आहे. अफाट प्रेम क्रिकेट वरती आहे प्रेक्षकांचं. यावेळेस बस आटाम करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस सक्सेस होत नाही. गुरुनाथला तुम्ही पाहताय स्विच हिट दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू आला डॉट. पहिला चेंडू राजू गावंडाचा खराब होता आणि त्या खराब चेंडूचा कर्पूस समाचार घेतलाय. कोणता संघ टॉप 3 मध्ये दाखल होईल यासाठी मात्र चालू असलेला अट्टास. अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. राजू गावंडा कमबॅक करतो. यावेळेस सामना फिनिश होईल का पाहायचे आणि इथे सामना जिंकलाय 80-11 संघाने आणि हा संघ इथे टॉप 3 मध्ये दाखल होते. KPL 2022 या स्पर्धेमध्ये दुसरा संघ टॉप 3 मध्ये राधाकृष्ण 11 नंतर 80-11.